हाय एव्हरीवन, चला तर आज ना मी मस्त एकदम अरबीची रेसिपी बनवते। ह्याच्या आधी मी एक वेळा अरबी बनवलेली, भाजी बनवली होती, पण ना कोणीच खाल्ली नव्हती, अगदी चिकट अशी झाली होती। पण ना आता ही शेवटी रेसिपी ना मी एका ताईंना विचारली आणि त्यांच्याकडून घेतल्यानंतर मला एवढी आवडली ऐकून, म्हटलं की चला आता पुन्हा एकदा ट्राय करूया। आणि आता अरबी ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण ना त्याच्यामध्ये खूप माती असते, म्हणून ना स्वच्छ धुवून घ्यायची। आणि त्यानंतर आता ह्याला मी घालणार आहे कुकरमध्ये। कुकरमध्ये टाकून ना एक 2 ते 3 शिट्या केल्या, त्याच्यानंतर ते काढायचे थंड झाल्यानंतर आणि त्याला ना सोलून घ्यायचं। जसं आपण बटाटा सोलतो का नाही त्याचप्रमाणे अगदी सोलायचं। फक्त एवढंच की हाताला थोडं चिकट असतं, त्यामुळे नंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि त्यानंतर आता ह्याच्यात मी घालणार आहेत मसाले। तर हळद घालते, त्यानंतर GW खामकरांचा लाल तिखट आणि त्याचबरोबर चाट मसाला घातलेला आहे, त्यामुळे ना स्वाद अगदी मस्त अप्रतिम झालेला। तर रंग तर ना मस्त लाल तिखटाचा आलेला आहे। तर आता सगळं हाताने मी मिक्स करून घेते व्यवस्थित। हे पहा सगळीकडे इक्वली लागलेला आहे। तर आता ना इथे घ्यायचा रवा, ज्याप्रमाणे आपण फिश ना शॅलो फ्राय करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला करायची आहे। फक्त ना रव्यावरती घातल्यानंतर त्याला हलकंसं प्रेस करायचं, ज्याच्याने ना ते अगदी मस्त असे चपटे होतात। आणि नंतर आपण ना त्याला मग शॅलो फ्राय करायला घालायचे। पण आता ना अशा प्रकारे करताना थोडेसे असे साईडला तुटत होते, तर असे सुद्धा करू शकतो, किंवा हातावरती रवा घ्यायचा आणि त्याच्यावरती एक ठेवायचा, त्यानंतर वरतून रवा घालायचा आणि त्यानंतर प्रेस करायचा, म्हणजे हाताला चिकटणार नाही, कारण ह्याच्यामध्ये ना चिकटपणा थोडा जास्त असतो। आणि त्याला नंतर मस्त एकदम आपण मंद गॅसवरती थोडा वेळ फ्राय करायचा, ज्याप्रमाणे आपण फिश वगैरे फ्राय करतो का नाही अगदी तसे। आणि पहा हातावरती प्रेस केल्यानंतर ना अगदी शेप मस्त झालेला आहे। तर मधले जे 2-3 आहेत ना ते हातावरचे आहेत, बघा किती व्यवस्थित शेप वाटतायत। तर नक्की तुम्ही अशा प्रकारे अरबी आणा आणि बनवा, म्हणजे मुलांना ना असे सगळे कंद वगैरे खायला दिले भाजीमध्ये तर मुलं खात नाहीत, पण असं काही वेगळं करून दिलं ना की ते आवडीने खातील। आणि मी पण बनवल्यानंतर ना नम्रता दर्शनने सुद्धा आवडीने खाल्लेले आहेत। सो हे पहा आता मस्त 2-3 वेळा आलटून पलटून घेतले आणि एवढे छान मस्त झालेत। तर थोडासा ना अजून त्याच्यावरती मी आमचूर पावडर घातला, त्यामुळे अजूनच जास्त टेस्ट झाली त्याची। आणि तळतानाच ना असे मस्त वास येत होता। तर हे पहा मस्त रेडी आहेत। तर आता थोडासा पीस ना तुम्हाला दाखवते आणि खाऊन पण बघितला, अप्रतिम आणि लाजवाब झालेला आहे। नक्की तुम्ही असे बनवा, आणि असे मसाले मागवायचे असेल तर तुम्ही यांच्या वेबसाईटवरती नक्की कॉन्टॅक्ट करा। सो चला भेटूया पुन्हा, बाय बाय।